नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांसह पशुपक्ष्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसत असून बागलाण तालुक्यातील अंबासन येथे उष्माघातामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संबंधित पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बागलाण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। बागलाण तालुक्यातील अंबासन येथील युवा शेतकरी निलेश भरत कोर यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नामपूर मालेगाव रस्त्यावर अंबासन फाट्यानजीक माजी सरपंच रोहिणी कोर यांच्या शेतातील गट क्रमांक 532 मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे। उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी शेडच्या बाजूने झाडांचीही लागवड करण्यात आली। मात्र या वर्षीच्या प्रचंड उष्णतेसमोर हे उपाय अपुरे ठरले आणि अचानक मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाला। एकाच वेळी हजारोच्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तलाठी DN सोळवाड, कोतवाल देवा पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील सानप तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम घुलेंसह तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। हजारोच्या संख्येने मृत झालेल्या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळेच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र संबंधित युवा शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान उष्माघातामुळे हजारोंच्या संख्येने कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने निलेश कोर यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षवर्धन खरनार, बागलाण। धन्यवाद। गेल्या 10 वर्षापासून आम्ही शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालू केला होता। 10 वर्षात आम्हाला कधी एवढ्या उष्णतेचा फटका बसलेला नव्हता पोल्ट्रीला। यावर्षी वाढत्या उष्णतेमुळे आज 600+ आमची मर झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सुपरवायझर आले, त्यांनी पाहणी केली। हा उष्णघाताचा प्रकार आहे म्हणून त्यांनी पण सांगितलेलं आहे। आज लेबर खर्च आणि पोल्ट्रीला जे लागते मटेरियल, मेडिसिन, त्याचाही खर्च निघणार नाही आहे। त्यामुळे यावर्षी जी बॅच टाकलेली आहे उष्णतेमुळे पूर्ण लॉसमध्ये गेलेली आहे। आम्ही उष्णतेपासून बचावण्यासाठी आम्ही पोल्ट्रीच्या आजूबाजूस निंबाची झाडं, भरपूर झाडं लावलेले होते। तरी पण उष्णतेची एवढी जबरदस्त आहे की त्या कोंबड्यांना पोसत नाही आहे आणि त्याच्यामुळे आज 600+ मर झालेली आहे। मी निलेश भरत कोर, अंबासन। नहीं नहीं कळतं नाही ना।